पुणे महापालिकेच्या समान पाणी वाटप योजनेतली निविदा प्रक्रिया ही नियमानुसार होत असल्याचा दावा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलाय, तर दुसरीकडे सीबीआयने याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र लिहून चौकशी करायची मागणी केलेली आहे। समान पाणी वाटप योजनेसाठी 26% जास्त निविदा भरल्या गेल्या आणि त्यात 3 कंपन्यांची साखळी कार्यरत असल्याची तक्रार सीबीआयकडे करण्यात आली होती। काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनीही मुख्यमंत्री आणि आयुक्तांकडे पत्र लिहून निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केलाय। भाजपमधल्या अंतर्गत वादाचीही याला किनार असल्याचं बोललं जात आहे। कुठे कर्ज काढायला 20% प्लस वर मायनस मान्यता नसते। राज्य सरकारने 2240 कोटी रुपयालाच मान्यता दिली आणि वरचे जे पैसे होतील ते तुम्ही भरायचे असं सांगितलेले। त्यामुळे हा पुणेकरांच्या खिशावर घातलेला दरोडा आहे। भाजपाचं भ्रष्टाचार आणि फसवणुकीचं काम सत्तेवर आल्यापासून पुण्यात सातत्याने चालू आहे आणि त्याच्यामुळे जवळपास त्याच्यामध्ये फायबर ऑप्टिक केबल असतील, त्याचे डक्ट असतील, ते 225 कोटीचं काम आहे, पाईप टाकण्याचं काम आहे, जीएसटी मुळे पाईपच्या किमतीमध्ये फरक पडलाय। हे सगळं मिळून 800 ते 900 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार ह्या सगळ्या समान पाणी पुरवठा योजनेमध्ये भाजप करते।